काँग्रेसने 17 लोकांची यादी जाहीर केली ठीक आहे बघा, पण खाली जे लिहिलेलं आहे ना की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्याकडे आली असेल ते मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार काँग्रेस पक्षाने मागणी केलेल्या जागांवर अधिकृत उमेदवार दिलेले आहेत. हे सरासर चुकीचं आहे हे त्यांचं विधान. एक अजून मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मुझफ्फर हुसेन साहेब आणि काँग्रेस नयानगरमध्ये बाळासाहेब ठाकरे साहेब, आता बाळासाहेब ठाकरे साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्रीय काय त्याला म्हणतात, राष्ट्रपुरुष आहेत आणि उद्धवजी ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांचे सर्रास फोटो वापरत आहेत. तर मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमच्या नेत्यांचे आपण कुठल्याही प्रकारचे फोटो वापरूच नाही म्हणजे कॅम्पेनिंगला. एक आणि तसे आदेश आम्हाला सेना भवनवरनं आलेले आहेत की तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये सांगा की कोणीही काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा काँग्रेसच्या उमेदवारांनी आमच्या नेत्यांचे फोटोज वापरू नये. बस मी एवढं सांगतो आणि नाहीतर आम्ही आयोगाला त्याची तक्रार करणार. वो तो कोर्ट में प्रलंबित है, उसके बारे में मैं कुछ कहना नहीं चाहता. बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष आहेत, त्यांना मानणं हा त्यांचा स्वभाव आहे आणि कसं आहे की ते मानतात आणि त्यांच्याबद्दल पण आम्हाला आदर आहे, त्यांच्या वडिलांबद्दल मम्मीबद्दल सगळ्यांबद्दल आम्हाला आदर आहे. परंतु निवडणुकीच्या वेळेस असं होऊ नये. बाळासाहेबांचा फोटो कधी वापरावा आम्हाला काही अधिकार नहीं. हाँ, हम लोग बोल रहे हो ना, बाला साहब जी का फोटो वापरेंगे, हम लोग को कुछ उसमें ऑब्जेक्शन नहीं है. लेकिन हमारे जो दूसरे नेता है जैसे हमारे पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे हैं, राज साहब ठाकरे, इन लोग का फोटो नहीं वापरना चाहिए. और उस यादी में नीचे लिखा है कि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार काँग्रेस पक्षाने मागणी केलेल्या जागांवर अधिकृत उमेदवार दिलेले आहेत. बात कुछ हुई नहीं और उन्होंने ये नीचे ऐसा लिखने की ज़रूरत नहीं थी. तो इस बात पे हमें आक्षेप है, ऐसा कोई हुआ नहीं. वो अपने मर्जी से गए, हम लोग अपने मर्जी से गए, बराबर है. और दूसरी रही बात दूसरी कि हम लोग ने उनके बहुत से होर्डिंग्स पैम्पलेट्स और पोस्ट पे दिखाए कि बाला साहब ठाकरे जी का फ़ोटो वापर रहे, लेकिन बाला साहब ठाकरे राष्ट्रपुरुष है, उनका फ़ोटो कोई भी यूज़ कर सकता है. मगर हम लोग ने आज उनको एक पत्रकार परिषद के माध्यम से कहते हैं हम लोग कि उद्धव जी ठाकरे और राज साहब ठाकरे इनका अगर फ़ोटो वापरेंगे तो उसके ऊपर हम आक्षेप लेंगे, निवडणूक आयोग को तक्रार करेंगे. 5 ठिकाणी तुम्ही समोरासमोर लढताय, काय नेमके तुमची भूमिका? एका ठिकाणी तुम्ही सांगता आमची आघाडी आहे आणि एका ठिकाणी सांगताय की तुम्ही 5 ठिकाणी आपापसामध्ये लढताय, कसं होणार तुमचं? बघा कसं आहे, आमच्याकडे जे उमेदवार आहेत म्हणजे आम्ही तर स्पष्टीकरण करतो, आमच्याकडे जे उमेदवार आहेत 16 नंबरमध्ये त्यांना 25 बिल्डिंगचं समर्थन आलं रायटिंगमध्ये. कळलं का? 25 बिल्डिंग म्हणजे काही कमी नाही आहे. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांचा आणि आमचा जो 16 नंबरचा जो विभाग आहे हा 60 ते 70% हा उत्तर भारतीयांचा विभाग आहे आणि एक 10-15-20% हा गावातला विषय म्हणजे पेंकरपाडा हा विषय. तर पेंकरपाड्याचा तुम्हाला हिस्ट्री तर माहितीच असेल, रातोरात तिथे काय पण होऊ शकतं. कळलं की नाही? त्यामुळे आम्ही निर्णय घेतला, आमचा जो उत्तर भारतीय नेता आम्ही त्या ठिकाणी उतरवलेला आहे. महाराष्ट्र सेना एका बाजूने आपण सगळे न्यूज येतो की उत्तर भारतीयाच्या विरोधात आहे, पण आम्ही त्या ठिकाणी उत्तर भारतीयांना सीट दिली आणि मला असं वाटतं आहे की 25 बिल्डिंगची जर त्यांना समर्थन रायटिंगमध्ये भेटलं असेल तर त्यांना कुठे संधी देणं गरजेचं असं तरी आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही तो उतरवलेला आहे. म्हणून आम्हाला बार्गेनिंग पॉवर आम्ही भरपूर चर्चा केली याच्यावर, पण आमचे कार्यकर्ते ठाम आहेत ते या ठिकाणी इलेक्शन आम्हाला लढवायची आहे आणि आम्ही ती लढवतो. अशा प्रकारचं आमचं आणि असं आमचं दोघांचं तर ठरलं आहे. असं नाही की बाबा कुठे मध्ये, आम्ही दोघांचं ठरलं आहे जे होईल ते होईल, पण आम्ही सामोरे जाणार. महाराष्ट्र मनसेना सामोरे जाणार जनतेच्या समोर आणि जे काही आमच्याकडे समर्थन आलं आहे आणि अजून पण समर्थन येत आहेत आम्हाला. बिल्डिंग आम्हाला जे 16 नंबरमध्ये कामं लोकांची झालेली नाही आहेत, लोकांची पाण्याचा विषय जो तसाच्या तसाच आहे, रोडची परिस्थिती खराब आहे, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. त्यामुळे या ठिकाणी
आमदारांनी सांगितलं आम्ही पाणी आणू 6 महिन्यामध्ये, ते काय झालं? ते मोठे विषय झाले, पण असं सोबत लढल्या समोरासमोर लढल्याने मतं विभागणार नाही का? याचा फटका तुम्हाला नाही बसणार का? नाही, आमच्याकडे समर्थन असल्यामुळे आम्ही ही डेअरिंग केली. लक्षात घ्या, प्रामाणिकपणे सांगतो. त्याच्यामध्ये जर 25 बिल्डिंगची जर समर्थन असेल तर कोण नाही बोलणार, सांगा ना तुम्ही मला. पण आमचे कार्यकर्ते ठाम आहेत त्या ठिकाणी. आणि ते पण बोलतात की आम्हाला पण तिथे लढायचं आहे. ठीक आहे, आम्ही वैद्यपूरक आम्ही लढवायचं त्याचं ठरवतो. विचारा प्रश्न आता मराठीमध्ये. पहिल्या मराठीमध्ये. मुझफ्फरपूर असं म्हणतायत की आमच्या बालेकिल्ल्यात सुद्धा महाविकास आघाडी म्हणजे उभाटानं सीट दिली आहे. आमच्या बालेकिल्ल्यातच त्यांनी सीट दिली, त्याच्यामुळे त्यांच्यावर युती होऊ शकली नाही, हे सगळं चुकीचं विधान ते करत आहेत. त्या विधानाचं मी खंडन करतो. आम्ही त्यांच्याकडे वारंवार गेलो. त्यांचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत आणि त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. स्वतः विचारे साहेब 2 वेळा तिकडे गेले. आम्ही घरी जाऊन पण आम्हाला भेटत नाही, आमचे फोन उचलत नाहीत. मग आम्हाला शेवटचे 5 दिवस टांगून ठेवलं आणि मग शेवटच्या 5 दिवसामध्ये त्यांनी कोणाकोणाशी बोलणी केली हे आम्हाला न कळण्याइतकं आम्ही मूर्ख नाही आहोत. तर त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आणि पत्रकारांचे काय, सर्वसाधारण जनतेच्या समोर आहे की त्यांनी काय केलेलं आहे. फक्त 17 नावांची यादी घोषित केलेली आहे त्यांनी. म्हणजे त्यांच्याबरोबर कोण आहे हे आम्हाला तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. पत्रकार तुम्ही आज एवढे वर्ष या शहरामध्ये काम करतात तर ते समजतं. आम्ही आज 56 जागा लढवतो आहे आणि ती काँग्रेस म्हणजे माझे आमदार फक्त 17 जागा लढवत आहेत. ह्याच्यावरनं तुम्ही समजावं. आम्ही खूप वारंवार प्रयत्न केले आणि काँग्रेस आमच्या बरोबर असावी हे आमचं खरंच प्रामाणिक मत होतं. पण तसं त्यांनी प्रतिसाद आम्हाला दिला नाही. आणि मला वाटतं बरेचसे पत्रकार असंही म्हणाले असतं मला या पत्रकार परिषदेमध्ये की आमचेसुद्धा फोन उचलत नाहीत. मग असं असताना जर का ते असे आरोप करत असतील ते चुकीचे आहेत. आम्ही तर सरळ सरळ तिकडचे सर्व प्रभाग त्यांना सोडले होते. परंतु जर का नीलम धवनताईंच्याच प्रभागात ते हट्ट धरून बसतील म्हणजे ना कोणाच्या सांगण्यावरून, त्याच्यानंतर प्रभाकर म्हात्रेजी अजून 13 नंबरमध्ये हट्ट धरून बसतील तर आम्ही ते नाही, मग ते डिनाय केलं त्या गोष्टीला. आणि मग ते काल आम्हाला पुन्हा फॉर्म भरल्यावरती असं आपण बसूया म्हणून सांगितलं. काल आमच्याकडे येऊन ते बसलेले आणि त्याच्यानंतर मग चर्चा झाली. पण आम्ही सांगितलं की आम्हाला वरिष्ठांना विचारायला लागते. पण ते आमच्या वरिष्ठांनी तसं काय कळवलं नाही की पुढे जायचं म्हणून. मग नंतर आम्ही आमच्या पातळीवरती निर्णय घेतला की उत्तनची जी जागा आहे ते आपण एकत्र लढू, एवढंच. बाकी आज तुमच्या एका उमेदवारांनी प्रभाग 10 मध्ये माघार घेतली आहे. आस्तिक म्हात्रे यांनी माघार घेतली. नाही, मी कोणाच्या विषयी काय बोलू इच्छित नाही. कारण कसं आहे की कोणी आमच्यासोबत राहावं आणि कोणी जावं असे किती गेले. त्याच्यामध्ये एक तो गेला तर आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांनी जिकडे तो गेलेला आहे तिकडे तो सुखी राहावं आणि त्याच्या भवितव्याचा त्यांनी विचार करावा. त्याच्यासाठी आम्ही त्याला शुभेच्छा देतो. नाही, काँग्रेसचं तर ठीक आहे, पण आज काँग्रेसचं ठीक आहे, पण तुम्ही मनसे आणि शिवसेना जर एकत्र लढताय पण एका 5 ठिकाणी तुम्ही मनसे आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधामध्ये काही मतभेद कोणती युती आहे? काही मतभेद आमच्यामध्ये होते. कारण त्यांचे जे कार्यकर्ते होते तेही म्हणजे ऐकत नव्हते. आणि मग अशा दरम्यान मग आम्ही असा निर्णय घेतला की काही ठिकाणी मैत्रीपूर्व लढत होऊन जाऊ दे म्हणून ते मैत्रीपूर्व लढत होते. फक्त मीरा भाईंदरमध्ये अशी मैत्रीपूर्ण मनमानी कारभार करते अशी माहिती आलेली आहे. त्याच्याबद्दल काय मनमानी कारभार उभाटा शिवसेना करते असं पण एक बाहेर आलेलं आहे. त्याच्याबद्दल नाही, आता ते त्याच्याबद्दल सांगतील की असं काही नाही आहे म्हणून. ते फक्त त्यांनी तशी बाईट दिली होती पण असं काही नाही. ते संदीप राणे तसं सांगतील. परंतु आम्ही दोघांनी बसून ठरवलेलं आहे की काही ठिकाणी आपल्या कार्यकर्ते जर का ऐकत नसतील तर त्यांच्या मनाविरुद्ध आपल्याला काही करायचं नाही. आणि मग ती मैत्रीपूर्ण लढत तिकडे आम्ही करायला तयार आहेत. बाकीचे तुम्हाला सांगितलं की आम्ही अशा ठिकाणी लढतोय म्हणून. नाही, तुम्ही आरोप केला की काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेननी तुम्हाला प्रतिसाद दिला नाही. पण महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून वरिष्ठ लेवलवर कधी तुमची मीटिंग झाली किंवा वरिष्ठ पातळीवर काही असे निर्णय झाले किंवा एकत्र बसले नेते अशी काही घटना घडली का? सर्वप्रथम मी आरोप नाही केला, जे घडले ते सांगितले. बरोबर आहे की नाही? आणि अशी झाली ना मीटिंग, म्हणजे विचारे साहेब आणि त्यांची आमची एकत्र मीटिंग झाली. परंतु नंतर त्यांनी सांगितलं तेही आमच्याबरोबर बसत नव्हतं. तर ते सांगायचे की प्रमोद सामंत बरोबर बसा म्हणून. पण प्रमोद सामंत कधी फोन उचलत नव्हते आमचे म्हणून. नाही, पण साहेब यामध्ये प्रश्न असं पण आहेत का ज्या ठिकाणी काँग्रेसचं प्राबल्य आहे, जिथं वर्चस्व आहे, त्या ठिकाणी तुम्ही तुमचे उमेदवार तुम्ही उभे केले. त्यांचं असं म्हणणं आहे काँग्रेसवाल्यांचं का बाबा हा आमचा गड आहे, तुम्ही इथं माघारी घ्या, आम्ही दुसऱ्या ठिकाणी माघारी घेऊ. पण तुम्ही त्यांच्या गडामधून आहे ना माघारी घ्यायला तयार नव्हते. पण हे बसल्यावर होईल ना. 5 दिवस आम्हाला भेटणारच नाही तर कसं होईल? लोकशाहीमध्ये प्रत्येक जागा लढवण्याची प्रत्येक उमेदवारावर प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे.
त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, हे कोणी हिरावून घेऊ शकत नाही ना. त्यांचा गड आहे तर तिकडे आमचे उमेदवार आहेत, आमची शिवसेना आहे तिकडे. मग तुम्ही जर का आमच्याबरोबर गठबंधन केलं नाही, काय विकास आघाडी केली नाही, तर मग आम्ही तिकडे उमेदवार देणारच ना. आणि त्यांनी दिलेच ना. इच्छा होती का? नाही, Alliance करायची इच्छा होती का? हां, प्रामाणिक इच्छा होती. आणि मुझफ्फर हुसेन जे आहेत ते आमचे गुरु आहेत, आम्ही त्यांना आजही मान देतो. हे बघा, ही निवडणूक येईल आणि जाईल, पण मुझफ्फर हुसेन कायम आमच्या हृदयात आहेत. आम्ही कुठे नाही बोलतोय, आधी त्यांच्याबद्दल तेवढंच प्रेम आहे. परंतु काही गोष्टी अशा घडल्या असतील तर त्यांनी त्यांना योग्य वाटल्या नसतील, परंतु आम्ही एकत्र लढायला तयार होतो. सोमनाथ पवार सोमनाथ पवारांनी मागे घेतला, त्यांनी 2 म्हणजे अपक्ष भरलेले, त्यांनी ते मागे घेतले. पण मग हो, ते आमच्या 16मध्ये आहेत ना? हो हो, 16मध्ये ते आहेत आणि 15मध्ये त्यांची मिसेस आहे. एकंदरीत मीरा भाईंदरमध्ये महाविकास आघाडी आहे की नाही? उत्तरमध्ये तुम्ही महाविकास आघाडी काँग्रेससोबत लढताय, बाकी ठिकाणी मनसेसोबत लढताय, आणि काही ठिकाणी मनसे विरोधात शिवसेना, शिवसेना विरोधात काँग्रेस, असं चित्र दिसतंय. मनसे आणि शिवसेना आम्ही एकत्र लढतो हे नक्की आहे. परंतु मागे असं पण मी सांगितलं की काही ठिकाणी काही कार्यकर्त्यांचा हट्ट होता, म्हणून तिकडे आम्ही मैत्रीपूर्ण लढत करत आहोत. आणि काँग्रेसचं असं आहे की तिकडचे स्थानिक नेते लिओ कोलासो जे आहेत, त्यांचा मुलगा हा काल रात्री आमच्यासोबत बसला आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, बाकीच्या ठिकाणी जाऊ दे, परंतु आपण उत्तरमध्ये एकत्र लढू. म्हणून आम्ही जो निर्णय घेतला की उत्तरमध्ये आम्ही एकत्र लढू. एक मिनिट झाले का मराठी? आणि येथे उपस्थित सर्व वृत्तवाहिनी, प्रिंट मीडिया आणि त्यांचे जे सहकारी आहेत, त्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडनं सहर्ष स्वागत. आणि आज आपण इकडे जमलेलो आहे की एक गोष्ट सर्वात आधी जाहीर करतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती या मीरा भाईंदर महानगरपालिकेत एकत्र निवडणूक लढवेल, हे आज आम्ही या प्रसंगी घोषित करीत आहोत. पहिली गोष्ट, तुम्हाला सगळ्यांना जी उत्सुकता आहे की आम्ही सगळ्यांच्या उमेदवारांची नावे डिक्लेअर झाली, त्यांची यादी प्रसिद्ध झाली, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची यादी जाहीर झाली नव्हती, कारण त्याच्यामध्ये काही कारणं होती. आमची त्या दरम्यान काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीची बोलणी सुरू होती आणि ती नंतर फिसकटली. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमची बऱ्याच जागांवरनं थोडेसे मतभेद होते आणि ते आज म्हणजे कालच पूर्ण झाले रात्री. आणि काल आम्ही एकत्र येऊन आज पत्रकार परिषद घेणार असं ठरवलं. विलंब झाल्यामुळे सगळ्या पत्रकारांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आमची आज यादी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, ही आज आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. आम्ही या मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून जी निवडणूक आहे त्यामध्ये शिवसेनेकडनं 56 उमेदवार घोषित करीत आहोत. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि यांचे 11 उमेदवार निवडणूक लढवित आहे. मागच्या कालावधीमध्ये 10-15 दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसबरोबर चर्चा चालू होती, परंतु बऱ्याचशा जागांवरती मतभेद होते आणि ते मतभेद वेगवेगळ्या प्रभागामध्ये होते. परंतु काही जागा ज्या होत्या मीरा रोडच्या जिथे काँग्रेसचं प्राबल्य आहे अशा सगळ्या जागा आम्ही सोडायला तयार होत्या. म्हणजे 9, 19, 21, 22 या सगळ्या जागा आम्ही त्यांना सोडायला तयार होतो. आणि आमचे जिकडे प्राबल्य आहे त्या जागा आम्हाला द्या, आम्ही तसं त्यांच्याकडे मागणी केली होती. परंतु काँग्रेसकडनं आमच्या ज्या जागा आहेत, म्हणजे उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 3 हे नीलम धवन जिथनं निवडून येतात, तिकडे तिन्ही उमेदवार मागच्या वेळेस नगरसेवक निवडून आले ते शिवसेनेचे होते आणि तिकडे 4 जागा आम्ही मागितल्या, परंतु तिकडेही पण त्यांना जागा पाहिजे होती. त्यांना 11 नंबरमध्ये पण जागा पाहिजे होती, त्यांना 10 नंबर पण मध्ये पाहिजे होती, भाईंदर पश्चिमेला 8 नंबरमध्ये पाहिजे होती. आणि विशेष म्हणजे
उत्तरमध्ये 3ही नगरसेवक आमच्या पक्षातून निवडून आले होते. ते कालांतराने ते बंडखोरी करून निघून गेले. परंतु नगरसेवक जरी निघून गेले असतील तरी तिकडचा जो मतदार आहे तो मतदार हा सेनेसोबत आहे. त्याचं कारण आहे की 10 वर्ष राजन विचारेजी माजी खासदार यांनी तिकडे खूप विकासाची कामं केलेली आहेत आणि त्या विकासाच्या कामाच्या माध्यमातून आमचे मतदार तिकडे आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल की मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त लीड राजन विचारेंना उत्तरमधनं झालेला. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये माननीय श्री मुझफ्फर हुसेनला तिकडून लीड होता. अशा परिस्थितीमध्ये आम्ही ते मान्य केलं नाही. आम्ही त्यांना सांगितलेलं की 2 जागा आम्हाला तिकडे द्या आणि 1 जागा तुम्ही लढवा. परंतु असं झालं नाही. परंतु काल रात्री ठरल्याप्रमाणे पूर्ण मीरा भाईंदरमध्ये 24 नंबर जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र लढत आहे. त्यामध्ये 2 जागा आम्ही काँग्रेसला दिल्या आणि 1 जागा आम्ही लढतोय. तर ती यादी आता आम्ही जाहीर करतोय. त्या यादीप्रमाणे प्रभाग क्रमांक 1 भाईंदर पश्चिम या पूर्ण जागा आम्ही शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्या. कारण आम्ही महाविकास आघाडीच्या बोलणीच्या वेळेस त्यांना आम्ही शब्द दिलेला म्हणून त्या 4ही जागा सोडल्या आम्ही. 2 नंबरमध्ये भाईंदर पूर्वेला जेसलपातमध्ये आम्ही पहिलं नाव जाहीर करतो राजेंद्र राखवे, पूनम हेमराज शर्मा, नूतन भरतसिंह ठाकूर, हुकुमचंद योगेश्वर अग्रवाल. प्रभाग क्रमांक 3 श्री जयश्री विनोद शेवंते, नीलम हरिश्चंद्र धवल, श्री शिवकुमार सुरेशचंद्र जैन, श्री राजू गुरुह विश्वकर्मा. प्रभाग क्रमांक 5 सौ कांचन कृष्णा लाड, विजय शंकर वाळंद. प्रभाग क्रमांक 6 सौ शिवानी संतोष देसाई, मुकेश अमृतलाल मेहता, ॲडव्होकेट कमलेश चंद्रसेन कांबळे. प्रभाग क्रमांक 7 श्री जॉन्सन पीटर फरिया. प्रभाग क्रमांक 8 सौ पुष्पा जयप्रकाश सोनावणे, श्री चंद्रकांत बापूसो जाधव. प्रभाग क्रमांक 9 श्री खान फारूक शफीक. प्रभाग क्रमांक 10 सौ कल्पना विजय डेरे, सौ अस्मिता अजय परुळेकर, सौ संदीप आदित्यनारायण तिवारी. प्रभाग क्रमांक 11 सौ कल्पना दिलीप शिगवण, श्री राजेश हरिश्चंद्र म्हात्रे, कुमार किरण प्रभाग क्रमांक 12 कुमारी किरण कांजी चौहान, श्री सुभाष उत्तम शिकरे. प्रभाग क्रमांक 13 श्री अमित गौतम सोनावणे, सौ पूनम अजय करे, सौ स्नेहल श्यामसुंदर सावंत, श्री आयुष प्रमोद चौहान. देखिए, पहला सबको सस्ने जय महाराष्ट्र. और आप इतने बड़ी संख्या में हमारे विनंती को मान देकर यहाँ पे पधारे, इसके लिए आपका हार्दिक स्वागत. आज हम लोग यानी शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे और महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक साथ पत्रकार परिषद को सामने जा रहे हैं, क्योंकि आने वाले समय में चुनाव है. तो चुनाव के माध्यम से हम लोग साथ में लड़ रहे हैं और एक साथ मिलके मीरा भाईंदर महानगर पालिका का चुनाव कॉन्टेस्ट करेंगे. आपके कितने उम्मीदवार हैं और मनसे के कितने उम्मीदवार हैं? हम 56 जगह पे हमारे उम्मीदवार चुनाव लड़ रहे हैं और मनसे 11 जगह पे चुनाव लड़ रही है. कांग्रेस भी आपके महाविकास आघाड़ी का एक घटक है, तो आप अलायंस में क्यों नहीं है कांग्रेस के साथ में? नहीं, कांग्रेस के साथ हम लोग ने अलायंस करने का प्रयास किया, परंतु 3 मीटिंग होने के बाद में हमें टाइम दिया गया, तारीख पे तारीख दी गई. फिर बार बार हमने फ़ोन किए, घर पे जाके मिलने की कोशिश की, मगर वो उपलब्ध नहीं हुए. और फिर कुछ बातें ऐसी हुई तो आगे जाके हम लोग को कुछ निर्णय लेना पड़ेगा. तो इस नतीजे पे हम लोग आए कि हम लोग एक साथ लड़ेंगे. सर, कांग्रेस का आरोप है कि शिवसेना और मनसे मिलकर लगभग 70 सीटें मांग रहे थे, जबकि महाविकास आघाड़ी का सबसे बड़ा घटक दल कांग्रेस है. इसका कहना इतनी कम सीटों पे कैसे मान रहे हैं? महाविकास आघाड़ी का घटक दल अगर कांग्रेस है तो 17 जगह पे क्यों लड़ रही है?
हम लोग 56 जगह पे लड़ रहे हैं, वो 17 जगह पे। हाँ? 32 अभी तो मुझे किसी ने दिखाया, टोटल 40 अभी तो मेरे को किसी ने लिस्ट दिखाया। लीड जारी देखी जा रही है। टोटल 40 जगह पे, एक मिनट टोटल 40 जगह पे लड़ रहे हैं। कहाँ गए हमारे नहीं, पत्रकार 40 बंधु? से 17 दिखाइए। लिस्ट आया है 17 का इनके पास लिस्ट ठीक है इनके सर, पास लिस्ट है। उस मुद्दे पर आते हैं। कांग्रेस का ऐसा कहना है कि यहाँ पर उनका वर्चस्व है, जो उनका गढ़ है वहाँ पर आप लोग उनको सीट छोड़ने के लिए तैयार नहीं थे। नहीं, इसका नहीं। ऐसा आरोप है, उनका कहना है। ये गलतफहमी है। हम लोग उनके सब जगह छोड़ने को तैयार थे। 9 नंबर, 19 नंबर, फिर 21 नंबर, फिर 22 नंबर, ये सब जगह छोड़ने को हम लोग तैयार थे। फिर ऐसा क्या हो गया कि आपने फिर जगह छोड़ी ने आपको कैंडिडेट उतार दिए? हाँ, तो वो साथ में नहीं बैठेंगे तो हम लोग उधर लड़ेंगे है ना। भारत में, हिंदुस्तान में हमारा संविधान क्या कहता है कि हर आदमी कहीं पे भी जाके चुनाव लड़ सकता है। तो हम लोग तो देंगे ना, उधर हमारी संगठन है, हमारे भी वहाँ पे तरुण कार्यकर्ता है, तो हम लोग ने वहाँ पे सब कार्यकर्ता यंग दिए हैं। उसमें से तो एक डॉक्टर समीरा है जो अभी यहाँ पे फिलहाल मौजूद है, फिर एक नौसेल अली है, फिर एक कामरान करके हमारा एक बच्चा है, वो MBA है, एजुकेटेड लोगों को दिया है। और मैंने इसके पहले मराठी में भी कहा कि हम लोग ने 18 जगह पे नौजवानों को यहाँ पे मौका दिया है जो मीरा भाईंदर के विकास के लिए कुछ काम आए। तो पिछले कई सालों से 25-30 साल से आप सब पत्रकार यहाँ पे पत्रकारिता कर रहे हो, आपने देखा होगा कि पिछले 25-30 साल से वही चेहरा वही देख रहे, तो नौजवानों को संधि कभी मिलेगी। तो आपका प्रामाणिक इच्छा थी अलायंस करने की या बिल्कुल। उनकी नहीं थी? क्या वो थोड़ा उनकी नहीं स्पष्ट कीजिए थी, ना। बिल्कुल। हमारे पास कॉल रिकॉर्ड्स है, हम लोग ने कितनी बार कॉल किया है और हम लोगों ने वीडियो भी निकाला बार जब भी उनके घर पे गए। ये सब हमने मौजूद, मुझे मालूम है ये सब आरोप होने वाले, लेकिन हमारे पास कॉल हिस्ट्री है। और हम लोग ने जो लिस्ट बनाई थी, उन्होंने जो बंटवारा किया था हमने वो लिस्ट भी हमारे पास मौजूद है। चाहे तो आपको वो लिस्ट देंगे। हम लोग ने कोई दगा फटका किया नहीं। दगा फटका किसने किया है उन्हें जाके पूछो। मनोज जी, और चुनाव जब डिक्लेयर नहीं हुआ था, हाँ। उसके पहले एक कॉन्फ्रेंस में मुजफ्फर भाई ने साफ तौर पे बोला था कि जो महाविकास आघाड़ी है उसके वोट डिवाइड न हुए, इसके लिए हम किसी भी हाल में जितने भी घटक दल है महाविकास आघाड़ी के, मीरा भाईंदर में उनसे अलायंस करेंगे। और उन्होंने ये बोला था उसके लिए कि अलायंस करने के लिए हमें 4 कदम आगे पीछे भी करना पड़ेगा, तो हम हटेंगे। तो क्या लगता है मुजफ्फर भाई की कथनी और करने में अंतर आप मानते हो? नहीं, ये सब का प्रयोग मैं नहीं करूँगा, करने कथनी वगैरह। मैं इतना ही कहना चाहता हूँ कि हम लोग ने पूरा प्रयास किया और उसके बावजूद उन्होंने कोई प्रतिसाद नहीं दिया और फिर उनका कुछ अलग गणित करने लगा। फिर 13 नंबर में जो वार्ड है 52,000 मतदार है, वहाँ पे 11,000 मुस्लिम है, लेकिन बाकी के हमारे कैंडिडेट्स वहाँ पे अच्छे थे, सब उधर भी नौजवान है सब। और अलग मेरी गणित बात का सुनिए शब्द अभी। इस्तेमाल किया, अलग गणित हाँ। कुछ क्या है? हाँ, बता तो पाएंगे? उधर मुस्लिमों को की वो डिवाइड होने के लिए उन्होंने वो वापस वही काम किया। अभी हम लोग लिस्ट देख रहे तो उन्होंने हटा दिया उधर पहले से। से कांग्रेस के साथ में रहा है, उनका वो वोट बैंक है, उनका पॉकेट है। कौन सा? मुस्लिम जो है, मुस्लिम कम्युनिटी हाँ। कांग्रेस का वोट बैंक है, उनका पॉकेट है। हाँ। आप वहाँ पर जाकर कैसे दावा कर सकते नहीं हो? नहीं नहीं, ऐसे कौन बोला? अभी मुंबई में देखो ना, सब उद्धव भाई साहब ठाकरे के साथ में। नया नगर की बात कर रहे नया हैं। नगर में हम लोग छोड़ने को तैयार थे ना, आप क्यों नहीं हमारी बात सुन रहे हो? हम लोग नया नगर पूरा छोड़ने को तैयार थे। 9 नंबर, 22 नंबर, 19 नंबर, फिर 21 नंबर छोड़ने को तैयार थे। उनको पूछो ना, प्रमोद सावंत को पूछो। नहीं तो आपका और कहना है कि ये response जो नहीं दिया महाविकास आपको। आघाड़ी नहीं हुई उसके लिए सिर्फ मुजफ्फरपुर से मैं ऐसा नहीं कहूँगा कि उनके भी कुछ प्रॉब्लम रहेंगे, लेकिन कुछ वजह से नहीं हुई। सर, चुनाव के बाद से चुनाव को लेकर कोई आप लोगों का फॉर्मूला तय ही नहीं हुआ था क्या? कौन हुआ कितने था सीटें लड़ेंगे? फॉर्मूला क्या तय फॉर्मूला हुआ तय हुआ था था। आपका? वो मैं बोला ना, अलायंस का पूरा मैं बोला महाविकास आघाड़ी का। कि वो सब जगह मेरा रोड के हम लोग ने उनको छोड़ दी थी। सिर्फ हम लोग ने 20 नंबर के लिए सैबी फर्नांडिस करके हमारे पुराने कार्यकर्ता हैं, शहर प्रमुख है उधर के, हम लोग ने वो जगह मांगी थी। बाकी वो 3 भी जगह 21 के हम लोग छोड़ने को तैयार थे, मगर वो लोग नहीं माने। तो टोटल आप कांग्रेस को कितनी सीटें दे रहे थे टोटल में अभी है 31 31। सर, तो क्या माना जाए कि महाविकास आघाड़ी में आपसी मतभेद है अंदरूनी? नहीं, मतभेद नहीं है। दिख रहा है। हाँ, मतभेद नहीं है, मगर हम लोग तभी चुनाव नहीं लड़ रहे हैं ना साथ में। कौन नहीं लड़ रहे? तो उनसे पूछिए वो लोग क्यों नहीं लड़ रहे, हम लोग क्या उसका जवाब तो दे? क्या चुनाव के बाद में आपने ये विकल्प खुला रखा है बहुमत के लिए? यहाँ पे 48 वो अलग बात है, पहले चुनाव तो लड़ने दो। जुड़ जाएगी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.